दोस्ती 11 कदमवाडी, पाडळीवाडी, गवळेवाडी या 8 संघांमधून दोस्ती 11 उपवळे कदमवाडी हा संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलेला आहे. आणि आता दुसऱ्या संघाच्या अपेक्षेमध्ये, दुसऱ्या संघाच्या वाट पाहण्यामध्ये आपण चाललेलो आहोत. दुसऱ्या गटातील ब गटातील आपल्याला आता दुसऱ्या फेरीतील सामना आपल्या समोर मांडताना पाहायला मिळत आहे. पहिला सामना जिंकला होता फुपेरे संघाने मादळगाव संघाला पराभूत केलं. त्यानंतर आताचा जो सामना आपण पाहिला मोहरे संघाने पुनवत संघाला पराभूत केलं. आणि आता या दोन संघांमध्ये विजेता संघांमध्ये लढणारे आजच्या दिवसातील पुढील लढत फुपेरे आणि मोहरे या संघांमध्ये लढवली जाईल. आजच्या दिवसातील पुढील लढत पंचांचा इशारा होतोय, सामन्याला केली जाईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर अमर गायकवाड आपल्याला दिसतील, तर फलंदाजी मार्कवर शेखर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर बाबू असे दोन फलंदाज सलामीवीराच्या भूमिकेत आपल्याला आढळून येतील. चला पंच, सामन्याला कृपया करून आपण सुरुवात करावी. काहीसा उशीर होत आहे, स्पीडअप करा. अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. करूयात सुरुवात. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्वीप केली आहे. आजच्या दिवसामध्ये खरं तर या फटक्याची काहीशी अपेक्षा राहिली होती प्रेक्षकांना. अनुपस्थिती होती, कोणत्याही फलंदाजाच्या माध्यमातून स्वीप आपण पाहिली नव्हती, परंतु आज तीही पाहायला मिळाली. अर्धशतक सुद्धा पाहिलं अरविंदच्या बॅटमधून. चांगले चेंडू सुद्धा हाताळताना आपण अनेक गोलंदाजांना पाहिलं, परंतु हॅट्रिक आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाने संपादित केलेले नाहीये. चेंडू चांगले येत आहेत, स्किड होत आहेत, बाउन्स होत आहेत, सर्वच गोलंदाजांना सहाय्य मिळते खेळपट्टीमधून, परंतु अजूनही हॅट्रिक प्राप्त होत असताना आपण पाहिली नाहीये. पाहूयात हवेमध्ये चेंडू आणि बाबूला आपली विकेट गमवावी लागेल. पहिली सफलता अमर गायकवाड आपल्या संघासाठी प्राप्त करून देतील. फलंदाज क्रमांक 1 बाबू होतील बाद. रिप्ले मध्ये पाहू शकाल बॅटची बाहेरची कडा आणि कशा रीतीने अतिशय सहजरित्या झेल टिपून यष्टीरक्षकांनी माघारी परतवलं बाबूला. हीच ओळख आहे शांत सौम्य क्रिकेट खेळण्याची, हवे तिथं अग्रेशन दाखवण्याची. आणि हे अग्रेशन दाखवता मात्र आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देण्याची. परंतु आता वेळ आहे शांततेची, स्वतःला सिद्ध करण्याची. या सामन्यामध्ये क्रिकेटची एक बाजू, सामन्याची एक बाजू अशी असते की वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं, परंतु शेवट सुद्धा गोर काढावा लागतो. परंतु आता आपल्याला फुपेरे संघाची सुरुवात काहीशी गोड झालेली आढळून येते, कारण पहिल्याच षटकामध्ये एक फलंदाज बाबू माघारी परतलेत. यावेळेस पाहूयात काहीसा खराब चेंडू, पंचांचा इशारा येईल. वाईट +1, 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. आता फलंदाजी मार्कवर मागील सामन्यातील सामनावीर अविनाश आपल्याला पाहायला मिळतील, परंतु अविनाशला सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. असं नाही की आपण मॅन ऑफ द मॅच झालात मागील सामन्यामध्ये, तर या सामन्यामध्ये सुद्धा त्याच खेळाची पुनरावृत्ती होईल. हे आपण सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिलं होतं. अर्धशतक झळकावणारा फलंदाज सुद्धा स्वस्तामध्ये माघारी परतला आणि या वेळेस सुद्धा त्याच प्रकारची पुनरावृत्ती या सामन्यामध्ये सुद्धा होत असताना दिसत आहे. वारंवार डॉट बॉल्स येत आहेत, वारंवार गोलंदाज चांगले चेंडू हाताळतात, अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुटवर्क नाहीये. यावेळेस सुद्धा तीच गोष्ट. पंचांकडे आशाभूत नजरेने व्हाईट बॉल साठी पाहिलं जात आहे. षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण मोहरे संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 1/4. 4 धावसंख्या धावफलकावर, एकेरी अंकांमध्ये धावसंख्या. एक लो स्कोरिंग सामना सुद्धा आपण पाहिला होता. अवघ्या 19 धावसंख्येचं आव्हान एका सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर एक हाय स्कोरिंग सामना ज्यामध्ये जवळजवळ 80चा पल्ला ओलांडला होता. त्यामुळे खेळपट्टीचं वर्तवणूक जर आपण पाहिली तर जो चांगला खेळ करेल त्याला सहाय्य करत आहे. आपण चांगली फलंदाजी करा आपल्याला सहाय्य करेल, आपण चांगली गोलंदाजी करा आपल्याला सहाय्य करेल. त्यामुळे खेळपट्टीची गरज ओळखणे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकाची केली जाईल सुरुवात. संदीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात, परंतु एक चांगल्या चेंडूने सुरुवात केली आहे. सरळ निर्देश देत असताना की आमची गोलंदाजी टाईट आहे, आमची गोलंदाजी ताकद आहे. यावेळेस सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे.
परंतु बाउन्सर्स अलाउड आहेत आणि या बाउन्सर्स साठी मात्र एक चांगल्या गोलंदाजाची शैली आपल्याला संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू यावेळेस लॉक स्वीप केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ते पाहू शकाल, परंतु क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे, परंतु पाहूयात तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र दोनही फलंदाज काहीसे मंदावले. फक्त 2च धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. तिसऱ्या चेंडूवर या षटकातील पहिली धाव आली आहे. 2 धावसंख्या धावफलकावर फक्त लगावल्या गेल्या. संत खेळीने मंदावला जातो फलंदाजीचा हा खेळ. आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पंचांची दाद मिळालेली आहे की काय. कृपया पंचांवर आपण दडपण आणू नये. खेळाडूंना विनंती असेल, पंच एकमेकांसोबत सल्लामसलत करून त्यांचा निर्णय देतील. खेळाडूंना विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचं दडपण हे पंचांवर आणू नये. पंच इशारा कळवा आपला. वाईट बॉल असेल, अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. सुटकेचा आता श्वास सोडला असेल, परंतु बॅट सोबत संपर्क होणे फार महत्वाचं आहे. यावेळेस सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. दांडी केली जाते गुल. फलंदाजांना जावं लागेल माघारी. दुसरे फलंदाज शेखर होतील बाद. किती बॉल झाले? 5. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी संदीप आता मात्र सज्ज होतील. धावसंख्या धावफलकावर असतील 9 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. काय गोलंदाजी झाली. 2 सफलता प्राप्त झाल्या या षटकामध्ये आणि 2च्या 2 सफलता त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळाल्या. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि मैदानामध्ये आपण हे एक सुंदर असं चित्र पाहत आहात, कारण क्रिकेटचं येणारं भवितव्य हे उज्ज्वल आहे. ते म्हणजे फुपेरे संघाचं. एक 13 वर्षांचा चिमुकला ज्याने मागील स्पर्धेमध्ये मागच्या सप्ताहामध्ये जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता. चिमुकली पावले चिमुकले हात, परंतु या चिमुकल्या हातांनी सुद्धा क्रिकेटच्या या रणांगणामध्ये लढाईसाठी तयार आहे हा मुलगा. लढाईसाठी परिपक्व होत आहे हा मुलगा. या खेळाडूला सुद्धा आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात क्रिकेटच्या पुढील वाटचालीसाठी. कारण जेव्हा एक रोपटं लहान असतं त्यावर पाणी देऊन देऊनच त्याचं एक मोठं झाड होत असतं आणि हे रोपटं क्रिकेटचं आज या हिरवळीने भरलेल्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 धावसंख्या धावफलकावर. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याकडे. तिसऱ्या षटकाची आता केली जाईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
गोलंदाज अनिल सज्ज आणि आता दोन नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. एकीकडे दीपक तर एकीकडे अविनाश. फटका काहीसा फसलाय. लॉंग ऑफ मध्ये आहे तर साई उपस्थित. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. इथे मात्र धोका आहे परंतु कलेक्शन चुकलंय. जर गोलंदाजांनी कलेक्शन केलं असतं तर मात्र आणखीन काहीसा धोका निर्माण झाला असता. अगोदरच धावा बनत नाहीयेत आणि त्यामध्ये असं मिसकम्युनिकेशन आणखीन काहीशा दबावामध्ये आणून ठेवू शकतं मोहरे संघाला. बॅटमधून धावा येण्या फार महत्वाच्या आहेत. अशा क्षणी जिथे आपण विनरचा सामना खेळत आहात त्या क्षणी दोन्ही संघांकडे विनिंग मोमेंटम जरी असला आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल तोच लहान चिमुकला थ्रो अगदी उत्कृष्ट दर्जाचा बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये. त्यामुळे सराव आणि अनुभव संपूर्णपणे दिसून येतो या खेळाडूचा. अविनाश आता स्ट्रायकिंग एंडवर परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. कॉम्बिनेशन एफर्ट. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा हळुवार गतीने चाललेला आहे हा खेळ. मैदानामध्ये जरी रंग बहरले असले तरी सुद्धा आपल्या खेळीमध्ये ते रंग बहरावे लागणार आहेत या खेळाडूंना. अथवा सामना आणि ही स्पर्धा हे चषकापासून काहीसे दुरावले जाऊ शकतात. श्री सिद्धेश्वर चषक 2025 16 संघांचा समावेश आहे. 16 संघांमध्ये चाललेली ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये काहीसा पिछाडीवर असताना मोहरे संघ आपल्याला दिसतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र या षटकातील जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंची पूर्तता झाली आहे. शेवटचा चेंडू आणि यावेळेस फटका चांगला आहे परंतु उंची जास्त एलिव्हेशन कमी आणि चेंडू विसावतोय सगळ्या लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये एक चांगला सुंदर असा झेल टिपलाय. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल कशा पद्धतीने स्ट्रोक चेक करत असताना लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका घेतला होता परंतु चेंडू हवेमध्ये जास्त आणि लांब कमी राहिला आणि एक सोपा असा झेल अगदी सहजरित्या 2 हातांनी क्षेत्ररक्षकांनी स्वीकारलाय. आणखीन एका फलंदाजाला जावं लागतंय माघारी. 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या आता धावफलकावर लगावलेली आहे ती म्हणजे 15. 5 धावसंख्येची सरासरी. 5 धावसंख्येची सरासरी फार कमी आहे. नवीन गोलंदाज सज्ज. हवेमध्ये आणखीन एक सफलता प्राप्त करण्याची संधी. चिमुकला धावतोय परंतु इथे पुन्हा एकदा पहा मनोरंजक दृश्य परंतु फिटनेस चांगली आहे सर्वांचीच. वेळोवेळी हे दृश्य आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षक येत जरूर होते. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते. यावेळेस चांगला चेंडू आहे. बॉडी लाईन गोलंदाजी क्रॅम केले फलंदाजांना. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुशांत गोलंदाजी मार्कवर आहेत. एक आगळी वेगळी ऍक्शन अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि या ऍक्शनने कदाचित फलंदाजांना बीट करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या त्यानंतर निर्धाव चेंडू आला. आता मात्र पाहूयात शेवटचे 4 चेंडू या डावातील शिल्लक. चांगला चेंडू आहे. चला यानंतर होणारा सामना असेल खिरवडे काळम्मा देवी विरुद्ध अंतरी खुर्द. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण लगेचच या सामन्याच्या मध्यंतरामध्ये व्यासपीठावर यायचंय. आपण नाणेफेक पूर्ण करून घेऊयात. फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस बनवून घेतला फलंदाजांनी. जास्त वेळ प्रतीक्षा पाहिली या चेंडूची त्यामुळे अपेक्षित संपर्क झालाच नाहीये. एकच धाव मिळेल पुन्हा एकदा. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चला शेवटचा कॉल असेल आपल्याला. खिरवडे काळम्मा देवी विपक्ष अंतरी खुर्द. दोन्ही संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा.
शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 18 वर स्थगित. 18 धावसंख्येवर धावफलक स्थगित. हा निचांक आहे या स्पर्धेचा आणि त्या निचांकाची बरोबरी करतील की काय. हवेमध्ये चेंडू झेल घेतला जाईल का पाहूयात. गोलंदाज आलेत आणि झेल सुद्धा टिपला जातोय. त्यामुळे आता निचांकाची बरोबरी करत असताना मोहोरे संघ सुद्धा खालच्या काहीशा स्तरावर गेलेला आहे की काय. कमी धावसंख्या उभारली गेली आहे. 18 धावसंख्येपर्यंत सीमित ठेवलंय पुपेरे संघाने मोहोरे संघाला. आता दुसऱ्या डावामध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीने 19 धावसंख्येचा हा पाठलाग मोहोरे संघाच्या वतीने थांबवला जाईल की पुपेरे संघ यशस्वीरित्या 19 धावसंख्येचा पाठलाग पार पाडतील. त्याच दरम्यान आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत खिरवडे, काळम्मा देवी आणि आंतरिक खुर्द संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा. लगेचच आपण नाणेफेक सुद्धा पूर्ण करून घेऊयात. आंतरिक खुर्द संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तरी मी विनंती करेन की खिरवडे, काळम्मा देवी संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा. एकोणीस धावसंख्येच्या पाठलागाला होईल सुरुवात. शेखर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अमर गायकवाड फेस करत असताना हलक्या हाताने फक्त ऑन ड्राईव्ह केली आहे. ही एका मोठ्या फलंदाजाची निशाणी असते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा सायमन कॅटिशने एक वक्तव्य केलं होतं की एक चांगले चांगले फलंदाज ऑन ड्राईव्हने त्यांच्या खेळीची सुरुवात करतात. त्यामध्ये रिकी पॉन्टिंग यांचं नाव येतं, द ग्रेट सचिन तेंडुलकर यांचं नाव येतं आणि आता अमर गायकवाडने सुद्धा एका चांगल्या फटक्याने आपल्या खेळीची सुरुवात केली आहे. ऑन द मार्क सरळ. यावेळेस संधी आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या वरून चाललाय चेंडू. पुन्हा एकदा एकच संधी, एकच धाव मिळेल. हॅलो, पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. स्ट्राईक मध्ये परिवर्तन होईल. अमर गायकवाड पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. 19 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान. यावेळेस चांगला फटका आहे पाहूयात, परंतु उंची जास्त, एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक येतात, झेल सोडला जातोय. या चुका झाल्यात, बऱ्याच खेळाडूंकडून या चुका झाल्यात. एक एक झेल फार महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. एकेका धावेला फार महत्व असतं. फक्त झेल नाही सोडला तर 2 धावसंख्या अतिरिक्त खर्च केल्यात. अगोदरच
अगोदरच आपल्या खात्यात धावा कमी होत्या आणि अमर गायकवाडला झेल सोडल्यावर जीवनदान मिळाल्यानंतर त्याचा फायदा कसा उचलणार नाहीयेत. पाठवला चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी. विजयाचं अंतर 6 धाब्याने कापलं गेलंय. या षटकाराने आता दुहेरी धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे फुपेरे संघ. उर्वरित फक्त 9 धावसंख्येची आवश्यकता. 10 धावसंख्येपर्यंत पोहोचलेला आहे. चांगला फटका, सरळ काय फटका खेचला. लॉफ्टेड फ्लिक पाहायला मिळाली आपल्याला आणि पंचांचा इशारा सुद्धा आलाय की चाललाय चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी. पुन्हा एकदा हा फटका प्रेक्षकांना पाहायला आवडेल. या फटक्याचा आनंद लुटा, या फटक्याचा निरागसपणा पहा. गोलंदाज आले, चेंडूची लेंथ लाईन जज केली, स्वतःला ऍडजस्ट केला आणि फ्रंट फूट बाहेर काढत असताना सीमारेषा बाहेर पाठवला. यावेळेस सुद्धा तोच प्रयत्न, परंतु अजूनही वाट पाहावी लागेल. निर्धार चेंडूने पहिल्या षटकाची होती या समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस एकूण धावसंख्या फुपेरे संघाची जाऊन पोहोचले 16 वर. म्हणजेच उर्वरित 18 चेंडूंमागे, उर्वरित 3 षटकांमागे आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची. खिरवडे संघ आपण नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर जसा हा सामना संपेल, गोलंदाजी स्वीकारलेली आहे. जसा हा सामना संपेल तशी लगेचच मैदानाचा ताबा घेऊन आपले क्षेत्ररक्षण घ्या. आणि या एका उत्तम दर्जेदार फटक्याने षटकाराने कपिल आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देत आहेत. संपलाय सामना, जिंकलाय फुपेरे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणखीन एका सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला मिळालाय. हार्ड लक मानावं लागेल मोहरे संघ. फार चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये दाखवलात. पुढील वाटचालीसाठी आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपलं सुद्धा अभिनंदन. जाऊयात आता आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे.